ऊस पिकावर पांढरी माशी पायरेलियाचा प्रादुर्भाव, हजारो हेक्टरवरील ऊस पीक धोक्यात। नांदेड हदगाव तालुक्यातील ऊस पिकावर पांढरी माशी पायरीला किडीने हल्ला केला असून तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस पीक धोक्यात आहे। या किडीचा वेळीच बंदोबस्त न केल्यास 60 ते 70% नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। तालुक्यातील हरडक, धोत्रा, हडसणी, हदगाव, बनचिंचोली, गुरफळी, पाभळी, कोथळा, गोरलेगाव, वाकोडा, गोजेगाव यासह पैनगंगा नदी तीरावरील अनेक गावातील ऊस पीक रोगग्रस्त झाले। सुरू ऊसापेक्षा खोडवा ऊस पिकामध्ये नुकसानीची पातळी जास्त असल्याचं दिसून आलंय। पांढरी माशीची पिल्ले ऊस पिकातील पानाच्या खालच्या बाजूस वास्तव करतात। ऊसाच्या पाल्यामधील रस शोषून उदरनिर्वाह करतात। यामुळे पानातील हरितद्रव्य कमी होऊन पाने लाल होतात। यामुळे पाने अन्न तयार करणं बंद करते। ऊसाची वाढ मंदावते। ऊसाची वाढ अधिक झाल्यामुळे ऊस मानवचलित पेट्रोल पंपाने फवारणी करणं अशक्य झालंय। फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोन शिवाय पर्याय उरला नाही। तालुक्यात एकही ड्रोन उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच पंचायत झाली। यावेळी कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर बसवराज भेदे, कृषी विज्ञान केंद्र पोखरण येथील डॉक्टर माणिक कल्याणकर, तालुका कृषी अधिकारी पाटील यांनी शेतकऱ्यांना रोग निवारण विषयी माहिती सांगितली। तेज मराठी न्यूज साठी डॉक्टर विजय पाटील, सूर्यवंशी, हदगाव, नांदेड। मी डॉक्टर बसवराज भेदे, कापूस संशोधन केंद्र नांदेड येथे कीटकशास्त्र म्हणून कार्यरत आहे। सध्या हदगाव तालुक्यामध्ये बऱ्याचशा गावामध्ये ऊसावरती पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिवळ्या चिकट सापळेचा वापर करावा आणि निंबोळी तेल याचा फवारणी करावी। आणि रासायनिक कीटकनाशकामध्ये इतर किडीसाठी ऊसावरती काही शिफारस केलेले कीटकनाशक आहेत, त्याचा वापर केल्यानंतर या पांढऱ्या माशीचा व्यवस्थापन आपल्याला करता येईल। त्याच्यामध्ये पहिलं आहे ॲसिफेट 50% अधिक इमिडाक्लोप्रिड 1.80%। हे कीटकनाशक जे आहे ते 1000 ग्रॅम प्रति एकरी वापर करावे। त्यानंतर दुसरं कीटकनाशक आहे बायफेन्थ्रिन 8% अधिक क्लोथिनियाडिन 10%। हे कीटकनाशक 400 ग्राम प्रति एकरी वापरावे। आणि त्यानंतर एक आहे फिप्रोनिल 40% अधिक इमिडाक्लोप्रिड 40%। हे जे कीटकनाशक आहे आळवणीसाठी त्याचं प्रमाण आहे 400 ते 500 मिली 400 ते 500 ग्राम प्रति एकर। अशा प्रकारे यापैकी कुठल्याही कीटकनाशकाचा जर वापर केला तर आपण या पांढऱ्या माशीचा देखील बंदोबस्त करू शकतो। यासोबतच हुमणी आणि इतर किडीचा देखील बंदोबस्त या कीटकनाशकामुळे होतो।